नमस्कार, गुड मॉर्निंग. हा बघा, सकाळ झाली, मी रेडी झालोय, आंघोळ करून सगळं झालं आणि हिचं बघा काय चाललंय. आपण नॅचरल ब्युटी, तुम्ही कमेंट करा मुलं नॅचरल ब्युटी असं. हे बघा काय करते, काय आहे सकाळ सकाळ करण्याची पद्धत. पण ते जाऊ द्या, तुम्हाला फेस मध्ये असं ब्लड रश टाकते. कानाखाली मारू का? मस्त रश येईल फेस मध्ये. एक कानाखाली, एक कानाखाली बोलतोस रे मला. तुम्हाला माझ्यात काय वेगळं दिसतंय का सांगा? हो दिसतो, आज माकड दिसतोय. म्हणजे मी एरवी माकड नाही दिसत, पण ही एरवी माकड दिसते. आज वेगळं दिसतंय की मी माकड दिसते, पण मी एरवी माकड नाही दिसत मित्रांनो. ही एरवी माकड दिसत असते. नीट बघा माझ्याकडे, नीट बघा काय वेगळं दिसतंय का? आता वेगळं काय दिसतंय का? काळ का पडेल, मी घरात आहे. आपण बाहेर चाललो, कुठे चाललो ते सांगितलं ना. आज आहे शनिवार आणि आम्ही चाललोय सकाळ सकाळ डाळ बाटी खायला आणि घावणे खायला. पण तुम्हाला काय, तू काय मला इंटरप्ट करते? काय वेगळं दिसतंय का माझ्यात? बघा नीट, नीट बघा. येस यू आर राईट. हे बघा कानात काय घातलंय. त्यांना कळालं पण नसेल. तुला काय करायचंय? आमचं बॉन्ड आहे, आम्ही आमचं शेअर करतोय, तुला काय घेणं देणं? हा तर हे बघा मी कानात काय घातलंय. तर मला रिअलाइज झालं, ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगण्यात टाइम वेस्ट नाही करणार, कारण मी ज्या दिवशी हे केलं त्या दिवशीची क्लिप मी इथे टाकीन. आता 1 2 3. मला बिलीव्हच होत नाहीये ब्रो, कसं शक्य आहे हे? एवढे वर्ष लहानपणी जे आपल्या मुलांना, म्हणजे मराठी मुलांमध्ये लहानपणी कानात खड्डा करतात, तर त्यासाठी करून ठेवलेला हा अजून आहे. माझी एवढी फाटत होती, मी मला नको मस्करी करून मी झोपेत होतो. तर आता बघा मी तुम्हाला घालून दाखवतो स्वतः. हे बघा, आई शपथ. ए शिवानी, कुठे खड्डा? एक मिनिट. मजाक मजाक मध्ये आता मी झोपलेलो होतो. मला थोड्या वेळाने काम करायचंय, पण मी आता झोपलेलो होतो आणि ही माझ्या मागे लागलेली की आपण तुझ्या कानात होल करूया, तुझ्या कानात होल आहे, मला दिसतोय. बघा काय केलंय, माझ्या कानात खड्डा आहे. आता फायनली या बालीला जायचा तिकडे मिळेल. बाहेर निघायच्या आधी तोंड आंघोळ करायची, नंतर सनस्क्रीन लावायचं. मी आईस्क्रीम बोलणार, सनस्क्रीन लावायचं. मॉइश्चरायझर लावलंय मी. मॉइश्चरायझर मी सकाळी उठल्या उठल्या लावतो. सनस्क्रीन लावायला कोण येणार आहे? कोण? तू गपचूप घे आणि पिताश्री येईल. माझे पप्पा नाही, माझे का? ते तुझेच पप्पा आहेत फक्त. हो, कारण तू काका बोलतोस त्यांना. कारण तू काका मी काका कधीच नाही बोलत त्यांना. लवकर सनस्क्रीन लाव. काय लावतोय? सनस्क्रीन लावतोयस की काय लावतोयस? सनस्क्रीन एवढूशी. मी खूप गोरा आहे म्हणून मला जास्त सनस्क्रीनची गरज नाहीये. तर सनस्क्रीन काय बाकी आहे थंडीमध्ये? लिप बाम. हे लिप बाम आहे? नाही. मग कसं काय घेतलं? न वाचता कोणती माझी क्रीम लावणार तू? मी वाचायला घेतलेलं हातात. तेच मी म्हणते, माझं सगळं जातं कुठे, संपतं कसं? ते लिप बाम म्हणून का लावेन मी? बाम सारखंच दिसतं म्हणून. झालं शिवानी? हो झालं. इयरिंग्स बाकी आहे. आपण कुठे चाललोय? नाश्ता करायला चाललोय आम्ही. नाश्ता करायला एवढं कोण आवडतं? हे बघ, याला बोलतात नाश्ता करायला जाण्याचा अवतार. मी केस धुतले, माझा केस धुतले, तुम्ही फक्त जीन्स. आणि हे एवढं हे होटाला गालाला काही लावलेलं नाहीये. तू आहेस, सनस्क्रीन लावलेली आणि लिप बाम लावलेलं आहे मी. पण एवढं जीन्स, हे टॉप, हे एवढं? मग जीन्स नको घालू. पण ठीक आहे, आता तू मला एवढा उभं केलंस ना, आता इकडे उभी राहा. मागे बघ. झालं, सगळे आवरलीस? सगळं आवरल्यानंतर काय करायचं असतं? हे आवरायचं असतं. शाबाश, आवरा. मी माझा बदला घेतलेला आहे मित्रांनो. मला उभं करून करून विचारते काय बाहेर जाण्याच्या आधी काय करायचं असतं? आवर आवर आवरते ना, केस तर विचारू दे. आवर. आलो आम्ही लिट्टी चोखा खायला. हा बघा, येस, खूप टाइम नंतर. आणि इथे लाईनीने भरपूर दुकान आहे बघा, भरपूर आहेत, भरपूर. सरक का, सरक. भरपूर आहेत. म्हणून इथे बघू आता खाऊन कसं लागतंय. आणि त्याच्यानंतर आम्ही घावणे खायला जाणार. आणि इकडे ऑफिसचे लोक फिरत आहेत, तर मग ऑफिसचा एरिया आहे. फुल घी में डुबायला लिट्टी. वाव.
एक नंबर लागतंय, एक नंबर मस्त लागतं. आणि कसं खायचं सांग? दाखवते मी, खात नाही एवढे, मला 4 होते नंतर हे लोक मला नजर लावतील असा उघडला. काय काय माहित नाही हे, आणि हे काहीतरी ऍड केलेलं आहे. गव्हाचं आहे आणि healthy. गव्हाचं आहे. ही भाजी खूप टेस्टी लागते. अजिबात गहू लागत नाही, मस्त लागते. खूप आवडलं मला. बरोबर. अप्रूव्ह. भाटुबा प्लीज कम हिअर. भाटुबा कोण आहे? तुला नाही माहिती, आम्हाला माहिती. दिस इज द सेकंड डिश. फर्स्ट वाली तर पास होती. ही कशी आहे? मस्त आहे, खाऊन बघ लवकर. ताईची गाडी. बरोबर. अप्रूव्ह. लिट्टी चोखा खूप टेस्टी होतं. घावणे ओके होते, म्हणजे नॉट बॅड, खाऊ शकतो पण ओकेश होते. पण लिट्टी चोखा खूप सेक्सी होता. तूप पण ओरिजिनल तूप होतं. हा, आणि ती भाजी ना वांग, बटाटा, मिरची, कोथिंबीर ह्याला सगळं मॅश केलेलं खूप टेस्टी होतं. परफेक्ट होती. जर तुम्ही इकडे कधी ठाण्यात जर राहत असाल आणि लिट्टी चोखा नसेल खाला, तुम्ही एकदा येऊन नक्की खाऊ शकता. एवढंच टेस्टी आहे. म्हणजे परत कधीतरी आम्ही एवढ्या लांब असं येऊ शकतो खायला. 50 रुपयाला 4 लिट्टी देतात ते लोक. आणि खूप फिलिंग होतं, आणि कारण की ते चपातीच्या गोळे टाईप होतं असं. आणि मला वाटतं लिट्टी चोखा 8 ते 4 वाजेपर्यंत आहे, आणि घावणे 8 ते 11 पर्यंतच आहेत. आय गेस, आय एम नॉट शुअर. जोपर्यंत संपतंय तोपर्यंत आहे, तुम्ही बघू शकता. विचेवर इज अर्लियर. शिवानी तर रस्त्यावर कपडे घेते. मग मी विचार केला, आता तू रस्त्यावर घेतेस तर मग मी तर इथे घेतले पाहिजे ना, कारण मी मोठा माणूस आहे. तर मग मी मॉलमध्ये कपडे घेतो. तर मग विचार केला, आता बालीच्या ऐवजी आपण थोडे कपडे बघूया, मग बाली बघत बसू. जीन्स कपडाच आहे मित्रांनो. माझं डाएट चालू आहे, मी चांगलं खातोय म्हणून इकडे जे भारी भारी दिसते ते सगळं टाकते, नाहीतर नुसते फ्राईज घेते कायम. आता का कुठले आले घेतलेत बघ. कशी ही अशी. आणि मी भात घेतलाय, भात दाखवेन मी तुम्हाला. भात माझा लाज वाटते का? लाज वाटते का? जेव्हा आम्ही एकत्र खातो ना, हे एवढं कधीच टेबलवर नसतं. कॉफी तर आयुष्यात कधी घेत नाही ही मॅगडी मधनं. याच्यात 2 रॅप, एक हे भाई, एक कुठला चीज साल्सा, कुठले फ्राईज आहेत काय माहिती, आणि एक कॉफी. भाई काय हे, का करते तू असं माझ्यासोबत शिवानी? आणि अजून तुम्ही माझी ऑर्डर बघितली, माझी बघा, मी किती नॉर्मल माणसासारखा जेवतोय. आणि ही आई शपथ, हे भात खातोय मी, खिचडी, कर्नाटकाची खिचडी खातोय मी. आणि ह्यांनी बघा, हे बघा कॉफी, हे बघा इकडे दाखव ना, शाणे दाखव ना. मी कधीच एवढं संपवत नाही. अर्ध ह्यानी खाल्लेलं आहे. अर्ध खाल्लं मी. 3 बाईट ह्याचे केवढे मोठे होते. मी सर्वात कमी बाईट घेतली. मी राक्षसारखा खातो, पण मी यावेळेस खाल्लं नाही. त्याचा 1 बाईट आहे. हा 1 बाईट आहे माझा, पण मी एवढं नाही घेतलंय. तू 3 बाईट असे खाल्ले. नाण्याची टांग तो हार. गौरांगचं अजून संपलं नाहीये, आणि माझं एवढं संपलंय. मला वाटतं तुम्ही एक्सचेंज मारलाय. म्हणजे तुम्हीच विचार करा की कोणी जास्त. तुम्ही एक्सचेंज. ते बटन लाव. तुला कितीची शॉपिंग केली जरा सांग. 600 रुपये. 600 रुपये, 6,500ची शॉपिंग केली. आणि मी तरी बँड्रामध्ये जाऊन एवढं सगळं आणलेलं, आणि फक्त 2 जीन्स आणि 1 शर्ट घेतलं. शडाप, मी वर्षातून एकदा कपडे घेतो. परत काय मागू नका माझ्याकडे. 10 वर्ष? हा 10 वर्ष? हो. काय गणित कळतं का तुला? 10 वर्षाचं मिस करतोय वाटतं. दररोज सकाळी हंडा कळशी भरायची. हे असं पकडतात पिशवी. तुला काय करायचंय? माझे कपडे काढून टाकून दे ना इथे. ठेव इथे. हिम्मत दाखव. यश, वॉशरूमला जायचंय काय? नानाची टांग. मी हॅपी वाला डान्स करतो, कारण मी कपडे घ्यायला आलोय पळत. मी पळत कपडे घ्यायला आलोय का साठी. प्लीज कसं केलंस केस? तसं नव्हतं. मग असंच करायचं असतं. कसं करायचं असतं? असं वाटतं मी एका किंडरगार्टनच्या मुलाला घेऊन आली, फिरवतेय क्रिसमस. इथेच बसून ना, जोपर्यंत मी शॉपिंग करून येत नाही. ओके. काय हिचा रुबाब आहे भाई.
हा पाणी पिते. ह्या बिचाऱ्यानी पाणी हे बघा साफ पण करतोय. बिचारा पाणी घेऊन आला तिच्यासाठी आणि पीत बसलीये शांततेत गफलतीत पीत बसलीये. हा काय वाटतं का तुला? हिनी ना भोळे माणसं आजूबाजूला ठेवली आहेत हिच्या स्वतःच्या, म्हणजे हिला पाणी आणून देतील. घरात आली की एक डायलॉग मारते, मी तर सकाळपासून पाणीच नाही पियाली. मग कोणतरी आणून देतं पाणी लगेच. नाना की टांग तोहार. तुम्हाला मी सांगते आणून द्या. हा मी सांगते पण असं तुझं असं तोंड, सकाळपासून मी पाणीच नाही पियाली आहे. मग अशा तोंडाला आणून नाही देणार पाणी? हा तुम्ही मूर्ख आहात. तोंडावर पाणी मारण्यासारखं तोंडाचं पण पाणी आणून देतो आम्ही तुला. सगळ्यापासून पाणी परत बोल परत बोल परत बोल. का बोल का आता नीट फोकस केलंय. सगळ्यापासून मी पाणी असं बोलते ही. तू एक्स करतेस तू माझ्यावर. तू कसं माझ्या चेहऱ्यावरती 2x करतो? बोललास मला काय बोललास? आता बांधून ठेवेन. अरे तू मला बांधून ठेवेन बोला. काय बोला? बायको सारखी आहेस, बायको सारखी वाघ. काय पण काय बोलते? देवी देवी माते काही काय म्हणा. काय बोलला माहितीये का हा? काय काय लहान पोरं काय बोलला माहितीये का? की बायको आहेस, बायको सारखी वाघ, नाही तर बांधून ठेवेन खिडकीला. आई शपथ. मी माझा चेहरा बघा गरीब. हा बघा मी असं बोलू शकतो काय? काय पण काय बोलते. सो आजचा दिवस असा झालेला आहे. सॉरी झालेला नाही, झालेला आहे. आणि आता आता मी झोपतो वामकुक्षी दुपारची. आणि मग नंतर संध्याकाळी मी कुठेतरी जाणार आहे, त्याचा पण आम्ही ब्लॉग बनवू. तो नेक्स्ट मध्ये राहा. आणि या व्हिडिओचा एंड मी असाच नाही करणार. ओ येस बोल तू बोल. तर आमच्या 2 खूप भारी सबस्क्रायबर्स आहेत जे त्यांना आम्ही शाउट आउट देणार आहे आता. त्यांचं नाव आहे समीक्षा आणि गिरिजा. येस थँक्यू. क्यूट सबस्क्रायबर्स. त्यांच्या मम्मीनी मला इंस्टाग्राम वरती पाठवलं की ते आमचे व्लॉग्स किती एन्जॉय करतात. तर आता जर तुम्ही दोघी हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्यासोबत नाचा. अँड वी लव्ह यू. थँक्यू आमचा व्लॉग बघा. असंच आमचा व्लॉग तुम्ही दोघी बघत बसा. हा एंडचा क्लिप फक्त तुमच्या दोघींसाठी. थँक्यू आमचा व्लॉग बघण्यासाठी. थँक्यू.